भाऊ तुम्ही तिरसूळच्या मागं लागलेत आणि मी जर का तुमच्या मागं लागलो ना तुमचा देवारात करीन दुपारा मी देवारात. इतकं निडर मनानं काम करावं लागतं. आपला तिरसूळ आहे ना, ऐका कुठे गेलाय तिरसूळच्या याच्यावर मोहन केशी चालू आहे का फक्त मराठ्यांचं काम करतो म्हणून. हो तुम्ही तिरसूळच्या मागं लागलेत आणि मी जर का तुमच्या मागं लागलो ना तुमचा देवारात करीन दुपारा मी देवारात. कुठलं काम करणाऱ्या पोरांवरती टीका आहे, आजूबाजूने फिरणाऱ्या पोरांवरती टीका आहे. त्या पोरांनी समाजाचं काम नाही करायचं, त्या पोरांनी झोकून देऊन काम नाही करायचं, समाजाला न्याय द्यायचा आहे. या भूमिकेतून माझ्या मराठा समाजाच्या गरिबांनी पुढेच नाही का तुमची मनमानी सारखी सारखी सुरू आहे. आमच्या ध्यानात येत आहे तुमची मनमानी चालू आहे. तुम्ही जाणून बुजून बाजूच्या साथ देणारे सगळ्या लोकात फूट पाडायची, त्रास द्यायचा. त्यांना एक गोष्ट माहित नाही, आंदोलनाचा पुकार करताना आम्ही शांतता शब्द दिला होता म्हणून आम्ही शांत आहे. एकदा बंधनं तुटले मग तुम्हाला कळेल मी बी काय चीज मराठी सुद्धा काय चीज मग तुमच्या लक्षात. तरी पण पोरस टेन्शनच घेत नाही. हो द्या म्हणते समाजासाठी काय व्हायचं त्याचं तर उठलं सुटलं तर तिरसूळचं तर काय कोणीच बंद करतील. मोबाईल बंद करतील, फेसबुक बंद करतील, कुठं हा आयडी बंद करतील, काही बंद करतील. आरतीवलंय तुमच्या पुढचा तुमचा बाप हे देऊ लगेच दुसरा आणतो देऊ ती लगेच दुसरं काय कोण आणतो. हो ते म्हणतो काय व्हायचं ते पर्याय नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला दाबणार आहेत, खोटे केसेस करणार आहेत, आम्ही नाही मोजीत. पण एक दिवस असा उगन तुम्ही जर इतका अत्याचार करायला लागले, इतकी दहशत तुम्ही माजवायला जर लागले, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून, तर खूप उलटे दिवस फिरू शकते. ती एक हसीना काकू काकू नाही बघा, ती तुमकडची तरी देशातली एक नाही ती काका कोणता तरी देश तिचा वेगळाच पंतप्रधान का काय होती ती हसीना काकू. भारतात पळून आले इतकी रेटली तिकडं. विमान मिळालं नाही, एसटी मिळालं नाही, तो हटगेरीच आली. दिवस फिरत असते. अन्याय एकदा लोकांच्या जर लक्षात आला तर मग लोकांच्या लक्षात येतं आता मात्र अन्याय सहन करून चालत नाही. लोकांवरती सारखा अन्याय, शेतकऱ्यांवरती अन्याय. तुमच्या आता शक्तीपीठ महामार्गाचे इतके लोक भेटलेत मला रस्त्यानं आम्हाला, त्यामुळे पण तुमच्याकडे या बैठकीला 10च्या बैठकीला 3-4 वाजलेत. त्यांचा पण मुद्दा आहे. जाणून बुजून अन्याय सुरू आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करतोय नाही करायची, ती जाणून बुजून अन्याय. धनगराला आरक्षण देऊ म्हणले जाणून बुजून द्यायचं ना. मराठ्यांना गॅजेटर देऊ, 58 लाख नोंदी देऊ, नाही दिलाय. हिरवण्याची आणि जातीयवादाची प्रक्रिया कोण राबवत असेल तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार, दुसरं कोणीच राबवत नाही. इथं दलित मुस्लिमाला त्रास, इथं बंजारा समाजाला त्रास, मायक्रो ओबीसीला त्रास. किती दिवस चालणार आहे? याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. ते थांबणार पण आहे, त्याची काळजी करू नको म्हणा. बावनकुळ्याचा दासा मागा लागतो ना आता.